सर्वांना नमस्कार. सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते. वजन कमी करण्यासाठी अनेक विविध प्रकारचे उपाय केले जातात. वजन कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपायांबद्दल अनेक भ्रामक कल्पना, भ्रामक समजुती प्रचलित आहेत आणि या भ्रामक समजुती, कल्पनांबाबतची सत्यता काय आहे, यामध्ये खरं किती आहे, खोटं किती आहे, म्हणजे मिथ्स आणि फॅक्ट्स याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आपण वजन कमी करण्यासाठी जर योग्य पद्धत माहित नसेल तर आपला बराचसा वेळ, बराचसा पैसा आणि बरीचशी ऊर्जा त्यामध्ये खर्च करत असतो आणि त्यातून आपल्याला म्हणावा असं आउटपुट मिळत नाही. तर याबाबतच सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. वेट लॉस साठीचं किंवा वेट लॉस बद्दलचं पहिलं मिथ म्हणजे की काही लोक असं म्हणतात की मी कुठल्याही प्रकारचं डाएट न करता वजन कमी करू शकतो. हेल्दी जेवण न जेवता, हेल्दी न खाता मी माझं वजन कमी करू शकतो. तर हे पूर्णपणे साफ चुकीचं आहे. हे एक मिथ आहे. फॅक्ट अशी आहे की वजन कमी करणं म्हणजेच कॅलरी डेफिशिट मध्ये असणं. कॅलरी डेफिशिट मध्ये असणं म्हणजे काय, तर आपण ज्या कॅलरी खातोय त्यापेक्षा आपण खर्च केलेल्या कॅलरीज या अधिक असल्या पाहिजेत. म्हणजे आपलं खाणं हे कमी कॅलरीज देणारं असावं आणि आपल्या ऊर्जेचा वापर, आपल्या कॅलरीजचा वापर त्या खाल्लेल्या कॅलरीज पेक्षा अधिक असावा. म्हणजे हेल्दी डाएट किंवा कॅलरीज रेस्ट्रिक्टेड डाएट घेणं हे आपल्याला बंधनकारक आहे. त्यामुळे डाएट न करता किंवा हेल्दी जेवण न जेवता वजन कमी करू शकतो, हे एक प्रकारचं मिथ आहे. ही एक भ्रामक समजूत आहे, भ्रामक कल्पना आहे. यानंतरची दुसरी भ्रामक समजूत किंवा भ्रामक कल्पना म्हणजे कार्बोहायड्रेट्समुळे फॅट वाढतात. कार्बोहायड्रेट आपल्या जेवणात आपण घेऊ नये. तर याची सत्यता अशी आहे, याबाबतची फॅक्ट अशी आहे की कार्बोहायड्रेट्स आपल्याला ऊर्जा देत असतात. आपल्या दैनंदिन कामासाठी लागणारी ऊर्जा आपल्याला कार्बोहायड्रेट्स म्हणजे पिष्टमय पदार्थातून मिळत असते. कार्बोहायड्रेट्स मध्ये कशाचा समावेश होतो, तर गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ याचा समावेश होतो. आणि याचा समावेश आपल्या आहारात करणं हे गरजेचं आहे. कारण ऊर्जा प्लस फायबर, काही प्रमाणात फायबर देखील आपल्याला याच्यातून मिळत असतात. त्यामुळे पिष्टमय पदार्थाचे फॅट्स बनतात आणि कार्बोहायड्रेट्स पूर्णपणे टाळायचे हा खूप मोठा गैरसमज आहे. ही एक भ्रामक कल्पना आहे. कार्बोहायड्रेट्सचा समावेश आपल्या आहारात पुरेशा प्रमाणात नक्की असावा. यानंतरची तिसरी कल्पना म्हणजे जिम मध्ये 2-2, 3-3 तास व्यायाम करून मी वजन कमी करू शकतो किंवा वजन कमी करू शकते. ही देखील एक अतिशय भ्रामक कल्पना आहे. रोज 3-3 तास व्यायाम करायची कुठलीही गरज आपल्याला नाही. आपल्याला जर एक हेल्दी वेट मेंटेन करायचं असेल, आपल्याला जर एक निरोगी आयुष्य पाहिजे असेल, तर आपण अर्धा तास केलेला व्यायाम देखील आपल्या शरीरासाठी पुरेसा असतो. त्याच्यामध्ये तुम्ही वॉर्मअप, स्ट्रेचिंग, स्ट्रेंथ एक्सरसाइज किंवा हाय इंटेन्सिटी ट्रेनिंग यासारखे व्यायाम करू शकता. आणि दररोज 30 मिनिटे किंवा 45 मिनिटे कन्सिस्टंटली व्यायाम करणं हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे दररोज न चुकता व्यायाम करणं हे अतिशय महत्वाचं आहे. एक दिवस 2 ते 3 तास व्यायाम करणं यापेक्षा तुम्ही दररोज 45 मिनिटं, 30 मिनिटं व्यायाम केला तर तो अधिक फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे जिम मध्ये 2-2, 3-3 तास जातात हे म्हणणं हे अतिशय चुकीचं आहे. कन्सिस्टन्सी अतिशय महत्वाची आहे. यानंतरचं पुढचं मिथ म्हणजे थंड पाणी पिल्याने आपलं वजन पटकन कमी होतं. असं कुठेही प्रूव्ह झालेलं नाही, असं काहीही याच्या मागे लॉजिक नाही. त्यामुळे हे एक प्रकारचं मिथ आहे की थंड पाणी पिल्याने कॅलरीज बर्न होतात किंवा आपलं वजन कमी होतं. आणखी एक मिथ म्हणजे कीटो डाएट किंवा डिटॉक्स डाएट, ज्याच्यामध्ये अतिशय कमी प्रमाणात अन्न घेण्यासाठी सांगितलं जातं, ठराविक पदार्थांवरच अवलंबून राहायचं, अशा प्रकारचं हे डाएट असतं. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चौरस आहार किंवा पौष्टिक घटक जे आपल्या शरीराला अतिशय गरजेचे आहेत ते आपल्या शरीराला मिळत नाहीत. असे फॅट डाएट करून आपल्याला वजन कमी करता येतं, ही अतिशय भ्रामक कल्पना, चुकीची समजूत आहे.
ते डाएट्स केले तर आपलं वजन कमी होईलही कदाचित, परंतु हे वजन कमी होणं परमनंट नसणार आहे, टेम्पररी असणार आहे. तात्पुरत्या स्वरूपात तुमचं 2 किलो 4 किलो वजन कमी होईल, परंतु ज्यावेळी तुम्ही तुमचं रेग्युलर जेवण चालू कराल तेव्हा ते वेट की ते वजन पुन्हा पूर्वपदावर येणार आहे. त्यासाठी तुम्ही बॅलन्स डाएट घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. तुमच्या जेवणामध्ये प्रोटीन, फायबर, थोड्या प्रमाणात फॅट्स यांचा देखील समावेश असला पाहिजे. विटॅमिन्स तुम्हाला सगळे मिळाले पाहिजेत. त्यामुळे फॅट डाएट करून, कीटो डाएट करून, डिटॉक्स डाएट करून तुम्ही वजन कमी करू शकता, हा अतिशय मोठा गैरसमज आहे. अशा प्रकारे वजन कमी करण्यासाठी कोणती योग्य पद्धत वापरायची याबद्दल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे. वजन कमी करण्यासाठी तुम्ही चौरस आहार घेणं, मूव्हमेंट, आपल्या शरीराची हालचाल ठेवणं आणि 8 ते 9 तास सलग झोप घेणं, शांत झोप घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. तर कुठल्याही प्रकारच्या गैरसमजुती असतील तर त्या मनातून काढून टाका आणि योग्य दिशेने वाटचाल करून हेल्दी पद्धतीने आपलं वजन कमी करा. कमेंट्स मध्ये जर तुमच्या मनात काही कल्पना असतील, तुम्हाला त्याची सत्यता पडताळून पाहायची असेल तर कमेंट्स मध्ये तुमच्या मनातल्या वजन कमी करण्यासाठीच्या काही योजना मला नक्की कळवा. असेच आरोग्यविषयक व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असते. आरोग्यविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.